नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत प्रगतिशील शेतकरी शिवाजी कोल्हे यांच्या शेतामध्ये. शिवाजी कोल्हे हे अत्यंत कष्टाळू आणि मेहनती शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामध्ये त्यांनी हे टमॅटोचं प्लॉट लावलेला आहे. तसेच ते रेशीम शेतकरी पण आहेत. तर आपण त्यांच्या या टमॅटोच्या प्लॉटला व्हिजिट करणार आहोत. हे बघा, हे शेडनेटमध्ये त्यांनी टमॅटोचं पोलन घेतलेलं आहे. त्याबद्दल आपण आपल्याला ते माहिती सांगतील. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव शिवाजी नामदेव कोल्हे. सध्या माझा टमॅटोचा प्लॉट चालू आहे, बाहेर कंपनीचा आहे आणि सध्या त्याचं पोलन चालू आहे. तर पोलन वगैरे कसं करता तुम्ही थोडक्यात? पोलन याचं हे आपल्याला पहिली कळी फोडावं लागते याची. हां हां. कळी फोडल्यानंतर आता हे तुम्हाला कळी दाखवतो मी फोडून सनी. आता हे टमॅटोची आज कळी फोडली की परवा दिवशी हिला पावडर लावायचं. हे जे कंद आहे हे कंद पूर्ण काढावं लागते आपल्याला असे. हा एक बिन कंद याच्यात राहायला नाही पाहिजेत. कंद राहिला तर हे प्लॉट फेल होऊन जातो आपला. या असं आता तिसऱ्या दिवशी याला पावडर लावायचं. पावडर लावल्याच्यानंतर मग हे पाकळ्या ज्या आहे साईडच्या, ह्या पूर्ण 5 पाकळ्या आहे, याच्यातल्या 3 पाकळ्या काढून टाकायच्या, 2च ठेवायच्या. मग ते आपल्याला कळतं आहे की आपला प्लॉट पोलन झालेला आहे आणि हे असं टमॅटो तोडून घ्यावं लागतं नंतर पिकल्याच्या नंतर. वा, छान. हे आपलं किती क्षेत्र आहे? हे 10 गुंठे. 10 गुंठे. आणि अंदाजे त्याच्यात किती उत्पन्न होईल आपल्याला? त्याचं टार्गेटनुसार असतं. जर हे जे टार्गेट समजा कंपनीने दिलेलं असतं तेवढं टार्गेट झाले की मग त्याच्यानंतर ते आपल्याला चेक टाकून देतात. बरं बरं. तरी अंदाजे चेक वगैरे किती मिळतो उत्पन्न? तरी समजा प्लॉट जेवढं आपले किती महिन्याचं पीक आहे टमॅटो? हे 3 महिन्यात येऊन जातं. 3 महिन्यात येऊन जातं. बरं बरं, ओके, चालेल. छान. असं हे प्रगतिशील शेतकरी शिवाजी कोल्हे. मित्रांनो, तेव्हा आज थांबूया इथे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? त्यांचं रेशीम शेती पण ते करतायत. त्या रेशीम शेतीबद्दलही आपण व्हिडिओ टाकूत तुम्हाला. तेव्हा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तेव्हा थांबूया इथे. धन्यवाद.